निर्दयी हगवणे कुटुंबामुळे वैष्णवीच्या 9 महिन्यांच्या बाळाचे अतोनात हाल। गेल्या 6 दिवसांमध्ये वैष्णवीचं बाळ 4 वेगवेगळ्या कुटुंबाकडे। हगवणे कुटुंबानं वैष्णवीचं बाळ कसपटे कुटुंबापासून 6 दिवस लपवलं। वैष्णवीच्या 9 महिन्याच्या बाळाचा ताबा वैष्णवीच्या आईवडिलांकडे। अज्ञातानं बाळ बाणेरच्या महामार्गावर आणून दिलं। वैष्णवीच्या काकांची माहिती। हगवणेंच्या मोठ्या सुनेनं दाखवले मारहाण झाल्याचे फोटो। मोठ्या सुनेला मारहाण होतानाचं सीसीटीव्ही फुटेजही समोर। हगवणे कुटुंबाच्या काळ्या कारनाम्यांचा मोठ्या सुनेकडून पर्दाफाश। हगवणेंची मोठी सून मयुरीच्या तक्रारीची महिला आयोगाने दखल घेतली असती तर वैष्णवी जिवंत असती। सुषमा अंधारेंचा आरोप। तर महिला आयोगाकडून दुर्लक्ष झालं असेल तर कारवाई होईल, आदिती तटकरे यांचं आश्वासन। आयजी जालिंदर सुपेकर हे वैष्णवीच्या नवऱ्याचे मामा। आयजी जालिंदर सुपेकरांच्या नावाचा धाक दाखवत हगवणे कुटुंबाकडून दोन्ही सुनांवर अत्याचार। अंजली दमानिया यांचा आरोप। हगवणे कुटुंबीय माझे लांबचे नातेवाईक, माझ्या या प्रकरणाशी दुरान्वय संबंध नाही। आरोपानंतर आयजी जालिंदर सुपेकर यांची प्रतिक्रिया। मुलीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, वैष्णवी हगवणेच्या वडिलांची मागणी। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात कठोर कारवाई करणार, बाळ सुखरूप राहिलं पाहिजे असं पिंपरी पोलीस आयुक्तांना सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। नालायक माणसं माझ्या पक्षात नकोत, वैष्णवी मृत्यू प्रकरणानंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया। तर फरार हगवणेंच्या शोधासाठी 3 पथकं वाढवली। अजित पवारांचा कसपटे कुटुंबियांशी फोनवरून संवाद। राष्ट्रवादी काँग्रेस हा गुंडांचा पक्ष, अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत की गुंडांचे आका आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। सुनेच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या राजेंद्र हगवणेची राष्ट्रवादीतून हकालपट्टी। वैष्णवी हगवणेला न्याय मिळालाच पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका। धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहातील 102 नंबरच्या खोलीतून 1,84,00,000 जप्त। चौकशीसाठी एसआयटी नेमणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। विधिमंडळ अंदाज समितीमधील आमदारांसाठी गुलमोहर विश्रामगृहात 5 कोटी ठेवले। माजी आमदार अनिल गोटेंचा आरोप। तर समिती आणि सरकारला बदनाम करण्याचं काम। अनिल गोटेंचे आरोप अर्जुन खोतकर यांनी फेटाळले। पाकिस्तान सोबत नो ट्रेड नो टॉक। आता पाक सोबत चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीर संदर्भातच असेल। 22 मिनिटात दहशतवाद्यांचे 9 मोठे अड्डे उद्ध्वस्त केले, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण। पर्यटकांवर गोळीबार करणारे आरोपी अजूनही मोकाट। एनआयए आणि सैन्य दलाकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू। पाकिस्तानमध्ये फोफावणाऱ्या दहशतवादाच्या विरोधात तुर्कीनं भूमिका घ्यावी। परस्परांबद्दल असलेल्या संवेदनशीलतेवर संबंध टिकतात। पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्की आणि चीनला भारताचा इशारा। ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्या। एखाद्या प्रकरणाची चौकशी राज्य सरकार करते तेव्हा ईडीच्या हस्तक्षेपाची गरज काय? सर्वोच्च न्यायालयाकडनं ईडीची खरडपट्टी। अरबी समुद्रात कमी दाबाचा क्षेत्र तयार। महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट, तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट। मच्छीमारांनी 4 दिवस मासेमारीसाठी जाऊ नये, हवामान खात्याचा इशारा।